20 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी लातूरच्या किल्लारी गावावर धरणी कोपली होती। आतापर्यंतचा सर्वात भीषण भूकंपाचा धक्का किल्लारीला बसला होता। यामध्ये अनेकांचा जीव गेला, अनेक मुलं अनाथ झाली, कित्येक माता भगिनींच्या नशिबी वैधव्य आलं, अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली, हजारो बेघर झाले। मात्र पुण्याच्या जैन संघटनेनं भविष्य उद्ध्वस्त झालेल्या या परिसरातल्या मुलांना शिक्षण देऊन स्वावलंबी बनवलंय। भूकंपासारखा महाप्रलय आला, गावं आणि घरं उद्ध्वस्त झाली, तरी शाळकरी मुलांना मिळाला निवारा, उभा राहिला आयुष्याचा डोलारा। 20 वर्षापूर्वीच्या त्या भीषण भूकंपानं किल्लारी आणि परिसरात होत्याचं नव्हतं झालं। परिसरात एकही घर उरलं नव्हतं, शाळाही उद्ध्वस्त झाल्या होत्या। अशा परिस्थितीत भविष्य अंधकारमय झालेल्या या परिसरातल्या 1400 मुलांना पुण्याच्या भारतीय जैन संघटनेनं आधार दिला। त्यांना पुण्यात आणून त्यांच्या शिक्षणाची सोय केली। आज ही मुलं शिकून स्वावलंबी झाली आहेत, काही जण चांगल्या नोकरी करतायत। आणि एकूणच त्यापूर्वीच्या ज्या स्थिती आणि आत्ताच्या स्थितीमध्ये बराचसा बदल झालेला आहे, पण त्यावेळेला जो काळाप्रमाणे बदल होणं गरजेचं होतं तो बदल आहे। आणि तेथील राहणीमानामध्ये पण बदल झालेला आहे, आमच्यामध्ये पण बदल आहे। आमचं पण सातत्याने गावाकडे जाणं येणं असतं, गावाकडे कनेक्टिव्हिटी म्हणजे गावाकडे संपर्क आहेत। पण एकूणच ती स्थिती आणि त्यानंतरचा काळ बघितलं किंवा ऐकलं ते सुद्धा एक दुःखद घटना त्यावेळी कायमस्वरूपी ते आमच्या आयुष्यात आठवणीची राहणारी घटना आहे। अतिशय भेदरलेल्या अवस्थेत होतो। याचं कारण काय तर तो अनुभव माझ्यासाठी खूप नवीन होता। सगळीकडे आरडाओरडा, चेंगराचेंगरी आणि त्याबरोबरच धूळ वगैरे सगळी हे होते आणि पाऊस पण चालू होता। अफवांचं पेच सुटलं होतं, त्यामुळं सगळेजण धावपळ करत होते। नक्की कुठं थांबावं हेही कळत नव्हतं, नक्की काय झालं त्या बालवयात मला हे समजत नव्हतं। 1993च्या त्या महाविनाशकारी भूकंपानंतर किल्लारीला सर्वच स्तरातून मदत देण्यात आली। मात्र जैन संघटनेनं या भागातल्या शाळकरी मुलांचं भविष्य घडवलं। त्यांनी 1400 मुलांना पुण्याला आणून त्यांच्या राहण्याचा आणि शिक्षणाचा पूर्ण खर्च उचलला। खऱ्या अर्थाने नैसर्गिक आपत्तीवरती काम करण्यासाठी या 20 वर्षामध्ये सुरुवात झालेली आहे। पहिल्याच दिवशी लातूर भूकंपाच्या वेळी जेव्हा आम्ही भारतीय जैन संघटनेच्या माध्यमाने त्या ठिकाणी कार्य करण्यासाठी जात असताना मोठ्या प्रमाणावरती 10,000पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पावलेली असताना, असंख्य लोक त्या ठिकाणी दुष्काळाच्या मध्ये अडकलेली असताना भारतीय जैन संघटनेने पहिल्या दिवसापासून 10,000 लोकांचं जेवण, खावण, नाश्ता, चहा, पाणी असं मदत कार्य करण्याचं काम सुरू केलं। सरकार आणि सामाजिक संस्थांनी दिलेल्या मदतीमुळे काही दिवस पीडितांची सोय झाली। मात्र भारतीय जैन संघटनेनं भविष्याचा विचार करून 1400 मुलांना शिक्षण दिल्यानं किल्लारीची भावी पिढी शिक्षित आणि स्वावलंबी बनली आहे। सचिन जाधव, TV9 पुणे।